मित्रांनो, राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावानं खरेदी केल्या जाणाऱ्या धान आणि भरड धान्य या दोन्ही पिकांच्या शेतकऱ्यांना हमीभावानं विक्री करण्यासाठीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत असलेली मुदत आता 31 जानेवारी 2026 करण्यात आलेली आहे। यापूर्वीच मूग, उडीद, सोयाबीन यासह विविध पिकांच्या हमीभावानं खरेदीसाठी नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्येच आता धान आणि भरड धान्याच्या खरेदीसाठी नोंदणी करण्याकरता सुद्धा शेतकऱ्यांना 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने 31 जानेवारी 2026 पर्यंत आपल्या हमीभावानं धानाच्या आणि भरड धान्याच्या विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे। मित्रांनो, धानाच्या नोंदणीच्या आधारेच पुढे बोनस दिला जातो, त्याच्यामुळे आपण जर अद्याप ही नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करू शकता आणि कुठेतरी कमी भावानं धान किंवा भरड धान्य विकण्यापेक्षा हमी भावानं आपण या खरेदी केंद्रावरती आपलं धान भरड धान्य विकू शकता।